आणि आता प्राइम टाइममध्ये बातम्या पाहूयात सविस्तर। मुंबईचं राजभवन, राज्यपालांचं निवासस्थान, चक्क इथे एका मॉडेलनं फोटोशूट केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। राज्यपालांच्या खुर्ची मागे उभं राहत मायरा मिश्रा या मॉडेलनं काही फोटो काढल्याचं समोर आलंय। छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मायरा मिश्रानं राजभवनात हे फोटोशूट केलं। मायरा मिश्रानं आपल्या इंस्टाग्रामवर हा फोटो टाकत या फोटोचं स्थळही लिहिलं आहे। राज्यपाल पद हे संवैधानिक पद आहे, अशा प्रकारे राजभवनात फोटोशूट करत मायरा मिश्रा या मॉडेलनं राज्यपाल पदाचा अवमान केलाय। हा फोटो सोशल मीडियात अतिशय वेगानं व्हायरल झालाय। फोटो काढून संबंधित मॉडेलनं राज्यपाल या संवैधानिक पदाचा अपमान केल्याची चर्चा सुरू आहे। दरम्यान राजभवनाच्या वतीने हा फोटो माध्यमात प्रसिद्ध झाल्यानंतर एक स्पष्टीकरण देण्यात आलंय। त्यांनी असं म्हटलंय, फोटो काढणारी तरुणी सोमवारी राजभवनात एका व्हिजिटर महिलेसोबत आली होती। राज्यपालांच्या भेटीनंतर संबंधित तरुणीनं सुरक्षा रक्षकांचा डोळा चुकवून राज्यपालांच्या खुर्ची मागे उभं राहून हा फोटो काढला आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून यापुढे असे प्रकार होणार नाहीत याची खबरदारी घेण्यात येणार आहे, असं राजभवनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय। आणि थेट जाऊयात, विलास बढे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विलास, राजभवनात सर्वसामान्यांना अगदी ठराविक कारणाकरताच प्रवेश असतो, पूर्व परवानगी आणि अनेक लिखित सगळ्या गोष्टी केल्याशिवाय प्रवेश मिळत नाही। मग हा फोटो निघाला कसा? खरं तर याच्या मागचं कारण आहे, सध्याचा जो जमाना आहे तो सोशल मीडियाचा आहे। सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये लाईक्स आणि कमेंट शेअर मिळवण्यासाठी, रील्स बनवण्यासाठी असे फोटो काढण्याचं सगळं प्रमाण वाढलेलं आहे। पण आपण ते कुठे काढतोय याचं भान मात्र राहिलेलं नाहीये। आणि या मॉडेलने आज अशाच प्रकारे एका संवैधानिक पद असलेल्या किंवा अतिशय महत्त्वाची जी जागा, जिथं प्रतिष्ठेची जागा आहे, अशा ठिकाणी स्वतःचा फोटो काढण्याचा हा जो चुकीचा पायंडा पाडलेला आहे किंवा चुकीची गोष्ट केलेली आहे, याची गंभीर दखल राजभवनाने घेतलेली आहे। यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आता ज्या व्यक्तीला प्रवेश दिला गेला होता राजभवनामध्ये, त्या व्यक्तीच्या सोबत ही मॉडेल गेलेली होती। त्यामुळे त्या सुरक्षा रक्षक जिथं नेमलेले होते त्यांची नजर चुकवून या मॉडेलनं हा फोटो काढलेला आहे। पण या मॉडेलला कुठल्याही प्रकारचं भान नव्हतं, हे त्या फोटोवरून स्पष्टपणे दिसतंय। वर राजमुद्रा आहे, बाजूला तिरंगा आहे, राज्यपाल महोदयांची तिथं खुर्ची आहे। या सगळ्यामध्ये जाऊन आपण फोटो कसा काढावा याच्याबद्दलचं तारतम्य किंवा भान तिला नव्हतं, हे या फोटोवरून स्पष्ट दिसतंय। तिने तिचं ते स्टेटस ठेवलेलं आहे। तिने म्हणजे आज स्टेटस सोशल मीडियावरच्या या सगळ्या कमेंट, लाईक्स आणि शेअर या सगळ्या मिळवत असताना लोक आपलं भान कसं हरपत चाललेले आहेत हे यातून स्पष्टपणे दिसतंय। पण हा फोटो तिला लाईक जरी मिळवून देणारा ठरला असला, तिच्या स्टेटसला जरी काही दिवस तिने मिरवत असली 2 दिवसापासून, तरी मात्र हा तिला गोत्यात आणणारा ठरणारा आहे फोटो हा, आणि इतरांना मात्र धडा देणार आहे।